नमस्कार, दिशा आर्टच्या मेहंदी सिरीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मेहंदीचे कोन कसे बनवावे हे बघणार आहोत। यासाठी लागणारे साहित्य मेहंदी, साखर, निरगिरी ऑइल। मेहंदी आपल्याला कुठल्याही शॉपमध्ये उपलब्ध भेटेल। ही मी सुट्टी मेहंदी घेतलेली आहे। यासाठी एक डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये 3 चमचा मेहंदी घेतलेली आहे। 3 चमचा मेहंदी घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा साखर टाकून घ्यावी। साखर यासाठी टाकायची आहे की मेहंदी आपल्या हातावर चिटकून राहील व ती पडणार नाही, लवकर पडली तर रंगणार नाही, म्हणून आपल्याला 1 चमचा साखर टाकायची आहे। आता यामध्ये आपण निरगिरी ऑइल टाकूया। 1 चमचा निरगिरी ऑइल टाकायचे आहे। जास्त रंगण्यासाठी 1.5 चमचा निरगिरी ऑइल टाकले तरी चालेल। मी यामध्ये 1 चमचा निरगिरी ऑइल टाकले आहे। निरगिरी ऑइल पण कुठल्याही शॉपमध्ये भेटेल आपल्याला। हे सगळे मिक्स करून घ्यावे। मिक्स केल्यानंतर यामध्ये कुठेही गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी व यामध्ये 3 चमचा पाणी टाकायचे आहे। 3 चमचा मेहंदीसाठी 3 चमचा पाणी घालावे व मेहंदी खूप घट्ट वाटली तर अजून 1 चमचा पाणी टाकून मिक्स करून घ्यावी। मेहंदी घट्ट अशीच ठेवावी, कारण की साखर विरघळल्यानंतर मेहंदी खूप पातळ होते। हलवत गेल्यानंतर पातळ होते, म्हणून आपण पाणी भरपूर टाकायचे नाही। सुरुवातीला थोडे पाणी टाकून मिक्स करून घ्यावी। हे बघा, असे मिक्स करून घ्यावी। खूप पातळ पण नाही भिजवायचे आपल्याला, कारण की आपण हे मेहंदी 1 दिवस भिजत घालणार आहोत। भिजल्यानंतर ह्याचे बॅटर पातळ होते। मेहंदी बघताय आपण। आता हे झाकून 1 दिवस नॉर्मल टेम्परेचरवर 1 दिवस ठेवूया आपण। आता आपण मेहंदीचे कोन कसे बनवायचे हे बघणार आहोत। यासाठी प्लॅस्टिक पेपर, चिकट टेप, कात्री हे साहित्य लागते। हा प्लॅस्टिक पेपर कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये आपल्याला भेटून जाईल। मी यासाठी एक प्लॅस्टिक पेपर घेतलेला आहे व तो निम्म्यातून फोल्ड करून घेतला आहे। फोल्ड केल्यानंतर याचे 2 भाग करून घेते। 2 भाग केल्यानंतर एका पेपरपासून 2 कोन बनतात व हा कोन निम्म्यातून फोल्ड करून बनवून घ्यायचा। खाली असा निमुळता भाग आला पाहिजे व जिथून फोल्ड केलाय तिथे आतमध्ये आपण अंगठ्याने अशा प्रकारे पकडून ठेवावे व खालच्या साईडला निमुळता होत गेला पाहिजे मेहंदीचा कोन। जेवढा आपण छोटा बनवल तेवढा मेहंदीचा कोन जास्त वेळ टिकतो, कारण हे प्लॅस्टिक पेपर असल्याने मेहंदीचा कोन लीक होत नाही व पातळ बनला तर लीक होतो। या प्रकारे पकडून गोल करून खालच्या साईडला ट्रायंगल शेप राहील व हा ट्रायंगल शेप आपल्याला चिकट टेपने चिटकून घ्यायचा आहे राऊंड शेपमध्ये। हे बघा, मी चिकट टेप लावून अशा प्रकारे राऊंड शेपमध्ये चिटकून घेत आहे। हे बघा किती छान बनला आहे मेहंदीचा कोन। मी अजून एक कोन बनवून दाखवते तुम्हाला। असे निम्म्यातून फोल्ड करून घ्यायचे। खाली निमुळता भाग आला पाहिजे। खाली जेवढे छोटा भाग येईल तेवढा कोन नाजूक चालेल आपला। हे बघा, ट्रायंगल शेप खाली राहिला आहे। या प्रकारे चिकट टेपने चिटकून घ्यायचा आहे गोल राऊंड शेपमध्ये। हे बघा किती छान दिसते बघा। मी बनवून घेतले मेहंदीचे कोन। तर यामध्ये आपण मेहंदी कशी भरावी हे दाखवते बघा।
आता आपण 1 दिवस भिजवून घेतलेली मेहंदी बघूया कशा प्रकारे भिजली आहे आपली मेहंदी. हे बघा, भिजली आहे आपली मेहंदी. 1 दिवस मी ठेवली होती भिजवून. या प्रकारे झाली आहे. घट्ट वाटते थोडी. यामध्ये आपण थोडीशी पाणी टाकून घेऊया. खूप घट्ट पण असल्यावर मेहंदीचा कोन लवकर पडत नाही व मेहंदी नाजूक व स्मूथ पडत नाही. मी अर्धा चमचा पाणी टाकले होते. अजून अर्धा चमचा पाणी टाकले होते. काल मेहंदी भिजवताना 4 चमचे पाणी व आज अर्धा चमचा पाणी टाकून मिक्स करून घेतली आहे. मिक्स केल्यानंतर ना ही पायपिंग बॅग घेतली आहे. या पायपिंग बॅगमध्ये ही स्मूथ झालेली मेहंदी काढून घेऊया आपण. या प्रकारे ही पायपिंग बॅग आहे. ही मेहंदी बनवण्यासाठी भेटते. मेहंदीचे कोन बनवण्यासाठी भेटते. यामध्ये टाकून घेऊया आपण. मेहंदी स्मूथ झाली आहे आपली खूप. या प्रकारे मेहंदी लागते. खूप घट्ट पण लागत नाही मेहंदी. खूप घट्ट असल्यावर मेहंदीचा कोन मधून अडकतो व मेहंदी पडत नाही लवकर. नाजूक अशी मेहंदी पाहिजे असेल तर आपण मेहंदी भिजवूनच मेहंदीचे कोन तयार केले पाहिजे. पायपिंग बॅग पुढून आपण कट करून घेऊया. कट करून घेते. आता यामध्ये आपण मेहंदीचे कोन भरूयात. मी कोन बनवून घेतलेले होते. त्यामध्ये मेहंदी टाकून घेऊया. हे बघा, मी मेहंदी टाकून घेते. अशा प्रकारे मेहंदी भरून घेतल्यानंतर ना राऊंड शेपमध्ये चिकट टेप लावून घेऊया आपण. मेहंदी भरपूर भरली तर हे बाहेर येते, त्यामुळे हे राऊंड शेपमध्ये चिकट टेप लावून घेऊया. राऊंड शेपमध्ये चिकट टेप लावून घेतल्यानंतर ना दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायचे मेहंदीचा कोन व वरतून असा फोल्ड करून घेऊया. घेतल्यानंतर ना एक वरतून चिकट टेप लावूया. दोन्ही साईडने पॅक होईल असा. या प्रकारे 2 चिकट टेप लावले तरी चालेल. हे बघा किती छान बनलाय मेहंदीचा कोन. या प्रकारे सर्व कोन बनवून घेऊया. 3 चमचा मेहंदीपासून साधारण 5 कोन बनतील आपले. हे बघा, मेहंदी किती नाजूक व स्मूथ पडते. आपल्याला जास्त दाबायची गरज पडत नाही. बघा, 5 कोन बनवले आहेत मी. नाजूक जर मेहंदी पाहिजे असेल तर घरीच मेहंदी भिजवून मेहंदीचे कोन बनवून घ्या.